मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. तर लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी बाबत सरकारने खूपच मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ मोस्ट इम्पोर्टंट आहे. पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करून जा आणि त्या महिलांसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, ज्यांना खरंच के-वाय-सीमध्ये तो प्रॉब्लेम येतोय. आता तो प्रॉब्लेम कोणता आहे, हे तुम्हाला पुढे सांगतो. तर बातमी अशी की लाडकी बहीण योजनेसाठी जे के-वाय-सीसाठी मुदत देणार आहे. ठीक आहे. मुदत देणारे आदी तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. तर ती जी माहिती आहे, ती माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, ती अशी की आदिती तटकरे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये काही पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांना सांगितलं गेलं की लाडकी बहीण योजनेची के-वाय-सीची जी लास्ट डेट आहे, ती 18 नोव्हेंबर आहे. बरोबर? तर 18 नोव्हेंबर रोजी जी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी डेट संपणार आहे. तर यासाठी के-वाय-सीची जी डेट आहे, मुदतवाढ होणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर पहिले तर त्यांनी घेतलं. तर अदिती तटकरे यांनी म्हटलंय, की के-वाय-सीसाठी जी मुदतवाढ करण्याची जी आमची तयारी ती चालू आहे आणि आम्ही मुदतवाढ देण्याचा प्रयत्न करतोय. कारण की खूप असे राज्य होते ज्यांच्यामध्ये अ, अतिवृष्टी पावसामुळे त्यांचे जे कागदपत्रे होती ती गहाळ झालेली आहे. त्या कारणाने त्यांना काही दिवस अजून मुदत द्यावी यासाठी. ठीक आहे. तर 18 नोव्हेंबरची मुदतवाढ होणार आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. ठीक आहे. के-वाय-सीसाठी. आणि दुसरा प्रश्न असा होता, की मराठवाडा, सोलापूर, धाराशिव या विभागामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. त्यासाठी त्यांचे कागदपत्र गहाळ झाली. त्याच्यासाठी त्यांना टाईम भेटणार के-वाय-सी करण्यासाठी. ठीक आहे. तर आम्ही याची डेट वाढवू असं त्यांनी म्हटलंय आणि वेबसाईटमध्ये सुद्धा खूप मोठा बदल ते करणार आहे. वेबसाईटमध्ये बदल करायचा सर्वात मोठा उद्देश असा आहे, की आपल्या खूप अशा लाडक्या बहिणी आहे, ज्यांचे त्यांचे वडील पण वारले आणि त्यांचे हसबँड पण वारले किंवा त्यांचा डिव्होर्स झालेला आहे. खूप अशा लाडक्या बहिणी आहे. तर त्यांनी काय करावे असे जेव्हा त्यांना प्रश्न विचारले गेले, तर त्यांनी असं म्हटलंय, की आम्ही खूपच लवकर वेबसाईटमध्ये बदल करू आणि ज्या लाडक्या बहिणींचे हसबँड वारले किंवा त्यांचा डिव्होर्स झालेला आहे किंवा वडील वारले, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटमध्ये बदल करू आणि वडिलांचं डेथ सर्टिफिकेट किंवा हसबँडांचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करायचा ऑप्शन आम्ही देऊ आणि जर डिव्होर्स झाला असेल तर डिव्होर्स सर्टिफिकेट अपलोड करायचं ऑप्शन देऊ आणि त्यानुसार त्यांची के-वाय-सी आम्ही करू, असे आश्वासन त्यांनी दिले. आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले आणि ₹2100 केव्हा भेटतील या प्रश्नाचं पण उत्तर त्यांनी दिलं, की आम्ही निश्चित वेळेवरती हा निर्णय घेऊ आणि योग्य वेळेवर आल्यानंतर आम्ही तुम्हाला ₹2100 देऊ आणि आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिले ते आश्वासन आम्ही पूर्ण करू, असे त्यांनी अ, पत्रकार परिषदेमध्ये प्रश्नांची उत्तर देताना म्हटले. तर लाडकी बहीण योजनेविषयी जी आदिती तटकरे यांच्यानुसार जे अ, माहिती दिली गेली ती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे. सर्वात महत्त्वाचे जे प्रश्न होते त्यांची उत्तरं मी तुम्हाला दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून लाडकी बहीण योजनेविषयी जी पण अपडेट येईल, मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेविषयी जी पण अपडेट येईल काहीतरी माहिती भेटेल मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर 18 नोव्हेंबर ही जी लास्ट के-वाय-सीची डेट आहे जर तुम्ही अजून केली नसेल तर करून घ्या जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही.